महाराष्ट्रातील जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनला आहेत, जे फायनल इयरला आहेत, मग ते आर्ट्स ग्रॅज्युएशन असेल किंवा सायन्स फॅकल्टी असेल किंवा कॉमर्स बॅकग्राऊंड असेल, हे जे विद्यार्थी आहेत आणि फायनल इयरला आहेत, ज्यांची डिग्री झालेली आहे, ज्यांना डबल डिग्री करायची आहेत किंवा जे शिक्षण झालेलं आहे त्यांना शिकायची पुन्हा इच्छा आहे, असं शिक्षणाचं म्हणजे एजची बंधन नसणारे हे इन्स्टिट्यूशन आहे, डीम युनिव्हर्सिटी आहे. आणि यामध्ये विविध प्रकारचं एज्युकेशन हे या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. पीजीचं एज्युकेशन आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध असणार आहे. तर ही इन्स्टिट्यूट कोणती आहे, तर ही संस्था जी आहे ही संस्था IHS आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ह्युमन सेटलमेंट या पद्धतीचं हे डीम युनिव्हर्सिटी आहे आणि ही डीम युनिव्हर्सिटी ही बंगलोरला आहे. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतंही जे अपडेट असेल, शैक्षणिक संदर्भातील अपडेट किंवा हायर एज्युकेशनच्या संदर्भातील अपडेट आपण आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, हे जे MSc या ठिकाणी असणार आहेत, MA या ठिकाणी असणार आहे. आपल्याला माहिती आहे, आपण पारंपरिक स्टेजनी किंवा पारंपरिक चाकोरीच्या बाहेर किंवा चौकटीच्या बाहेर आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी जात नाही. मग ग्रामीण भागातील विद्यार्थी MA कशात करतो, इकॉनॉमिक्स मध्ये करतो, मग पॉलिटिकल सायन्स मध्ये करतो, मग MA जर असेल तर सोशियोलॉजी मध्ये करतो. परंतु या विद्यार्थ्यांना मात्र कुठेही स्किल नसल्यामुळे कुठेही त्यांना जॉब मिळत नाही. परंतु या माध्यमातून, या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून जर MSc तुम्ही केलात तर नक्कीच तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी असेल किंवा देशाच्या जडणघडणीत आपल्याला काम करता येणार आहे. जगाच्या जडणघडणीत आपल्याला या फॅकल्टीच्या माध्यमातून किंवा या प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्याला काम करता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठीच एज्युकेशन आहे आणि या ठिकाणी आपल्या सर्व विद्यार्थ्यांकरिता वेगवेगळ्या पद्धतीचं काय आहे, स्कॉलरशिप सुद्धा आपल्याला सर्वांना मिळणार आहे. तर नेमकं या ठिकाणी काय असणार आहे बघू आपण. हे युनिव्हर्सिटी नेमकी कुठे आहे ते बघू आणि याचं नाव काय आहे. तर IIHS म्हणजे इन्स्टिट्यूट, ही डीम युनिव्हर्सिटी आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन सेटलमेंट या युनिव्हर्सिटीचं हे नाव आहे. आणि ही ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती ऍडमिशन प्रोसेस या ठिकाणी ऍडमिशन ओपन झालेलं आहे, सुरुवात झालेली आहे. ऍडमिशन ओपन, कम बी पार्ट ऑफ इंडियाज अर्बन ट्रान्सफॉर्मेशन जर्नी या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा. मग या ठिकाणी कोणते कोणते कोर्सेस आहेत, या ठिकाणी सर्व पीजीचे कोर्सेस आहेत. पीजीचे कोर्सेस आहेत. सन 2026 ते 28 पर्यंत आपल्याला हा सत्राचा ऍडमिशन जर आपल्या प्रोसेस जे ओपन झालेली आहे, यामध्ये MSc आहे. MSc कोणती आहे, तर सस्टेनेबिलिटी सायन्स अँड प्रॅक्टिस. आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्याकडे MSc काय मिळेल, MSc मॅथ मिळेल, MSc फिजिक्स, MSc केमिस्ट्री, MSc विविध विषयामध्ये MSc आपल्याकडे आहे. परंतु या विषयामध्ये MSc आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये मात्र दिसत नाही. तर हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण आता सध्या शाश्वत विकासाला महत्व असणार आहे. शाश्वत विकास जे SDG मधले जे गोल आहे ते SDG मधल्या गोलला सुद्धा महत्व दिलं जाणार आहे. मग याला जास्त स्कोप असणार आहे, म्हणून ही MSc करणं अत्यंत गरजेचं आहे. हे 2 वर्षाचा हा कोर्स असणार आहे, हा प्रोग्राम आहे. नंतर MSc क्लायमेट चेंज सायन्स अँड प्रॅक्टिस, हे सुद्धा दुसरे जे MSc आहेत, दुसरी MSc आपण या विषयामध्ये आपण करू शकतो. क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंगचा सर्वात मोठा इश्यू आपल्या सर्वांना माहिती आहे. हा जगाचा विषय असल्यामुळे याला सुद्धा डिमांड असणार आहे जगामध्ये. तुम्हाला जर तुम्ही MSc केलात तर नक्कीच तुम्ही या क्लायमेट चेंज मधून जर केलात आपल्याला तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी असणार आहे, तुम्हाला प्लेसमेंट सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. तिसरी जी MSc आहे, तिसरी MSc बघा, अर्बन इकॉनॉमिक्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. अर्बन इकॉनॉमिक्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. आपल्याला माहित आहे की या अर्बन इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला कुठेही MSc दिसणार नाही, परंतु या डीम युनिव्हर्सिटीमध्ये, या IHS मध्ये तुम्हाला या सर्व युनिव्हर्सिटीमध्ये काय मिळणार आहे, तर MSc 2 वर्षाचा कोर्स मात्र तुम्हाला करता येणार आहे. नंतर यावर्षी हे 3ही कोर्सेस जे आहेत ते गेल्या वर्षीपासून सुरू झालेले आहेत. यावर्षी 2 MA या ठिकाणी ओपन करण्यात आलेला आहे, 2 प्रोग्राम या ठिकाणी आलेला आहे. एक आहे MA ह्युमन डेव्हलपमेंट पॉलिसी अँड प्रॅक्टिस, ह्युमन डेव्हलपमेंट पॉलिसी अँड प्रॅक्टिस. नंतर तुम्हाला MA मिळेल अर्बन स्टडीज अँड प्रॅक्टिस. याच्याशीच रिलेटेड हे दोन्ही MA आहेत. आणि मग ऍडमिशन कोण करू शकतो, तो जो विद्यार्थी आता ग्रॅज्युएशनला अपियर आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ज्यांचं डबल ग्रॅज्युएशन करायचं आहे, असे विद्यार्थी सुद्धा तुम्ही हे PG करू शकता. ज्यांना डबल PG करायचं आहे ते सुद्धा विद्यार्थी हे ऍडमिशन करू शकतात. ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेला आहे आणि याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली दिलेली आहे, त्यावरती तुम्ही अप्लिकेशन करू शकता. मग याचं जे कोर्सेस आहेत, या कोर्सचं एज्युकेशनची फीज कशी करणार आहेत, तर विद्यार्थी मित्रांनो याचं ऑनलाईन ऍप्लिकेशन असते. ऑनलाईन ऍप्लिकेशन नंतर तुमचं एक्झाम होते आणि एक्झाम झाल्यानंतर तुम्ही जर त्या एक्झाम मध्ये पास होत असाल तर तुम्ही तुमचं त्या ठिकाणी इंटरव्ह्यू होते आणि इंटरव्ह्यू नंतर तुमचं सिलेक्शन होते. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी
तुमचं जर उत्पन्न 10 लाखाच्या जर खाली असेल, 10 लाखाच्या जर खाली तुमचं उत्पन्न असेल, पालकाचं उत्पन्न असेल, तर नक्कीच तुम्हाला 100% या ठिकाणी काय मिळणार आहे, स्कॉलरशिप मिळत आहे. 100% स्कॉलरशिप म्हणजे तुमचा 2 वर्षाचा जो खर्च असतो, तो 2 वर्षाचा खर्च हा 16,62,000 खर्च असतो, जो संपूर्ण खर्च हा ही युनिव्हर्सिटी पूर्णपणे ती देत असते. आणि या माध्यमातून तुम्हाला दर महिन्याला 8,000 रुपये मात्र काय मिळते, स्टायपंड सुद्धा मिळत असते. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं संपूर्ण एज्युकेशन हे तुमचं 0 रुपयात होत आहे. तुमचं जे एज्युकेशन आहे तो 0 रुपयात होत आहे. म्हणून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील तळागाळातील गरीब होतकरू विद्यार्थी यांनी हायर एज्युकेशन कडे वळावं, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून ऑनलाईन बॅच आम्ही चालवतो आहे आणि या ऑनलाईनचा बॅचचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारे जे काही तिन्ही लिंक्स आहेत ग्रुपच्या, त्यावरती जॉईन व्हा, त्यावरती मेसेज करा की सर मी फायनल इयरला आहे, सर माझी डिग्री झालेली आहे, सर माझं पीजी झालेलं आहे, पण मला या ठिकाणी या इन्स्टिट्यूट मधून मला शिकायचं आहे, तर मला काय करता येईल. नक्कीच आपल्याला मदत होईल. विद्यार्थी मित्रांनो, आमच्या या माध्यमातून आमचे आतापर्यंत 10 ते 15 विद्यार्थी या इन्स्टिट्यूट मध्ये शिकत आहे आणि या माध्यमातून मेंटरशिप तुम्हाला आम्ही करतो आहे. तुमच्या क्लासेसची व्यवस्था आम्ही मोफत करतो आहे आणि आपला विद्यार्थी कसा ग्रामीण भागातील विद्यार्थी या जगाच्या जडणघडणीत कामाला येईल, यासाठी आम्ही कायम प्रयत्न नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच मी आशा करतो, आणि हा व्हिडिओ आपण सर्वत्र शेअर करा, ज्या माध्यमातून तुमचे कॉलेजचे ग्रुप असेल, तुमचे प्राध्यापकाचे ग्रुप असेल, तुमच्या गावचे ग्रुप असेल, नातेवाईकाचे ग्रुप असेल, जिकडे तिकडे शेअर करा, ज्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना हे जे काही ऍप्लिकेशन सुरू झालेलं आहे, नोटिफिकेशन आलेलं आहे, या माध्यमातून तुम्हाला ऍडमिशन करता येईल आणि तुम्ही या युनिव्हर्सिटीमध्ये बंगलोर या ठिकाणी तुम्ही शिकणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनल मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.